हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो मी आत्ता बनवणार आहे आमटी बनवणार आहे म्हणजे शेवग्याची. तर कुकर आपलं झालेलं आहे आणि चपात्या पण झाल्यात, भाकरी पण झाल्यात, कारण की आमटीसोबत ना भाकरी खूप भारी लागते. त्याच्यामुळे मी फक्त माझ्यासाठी भाकरी केली आहे, ह्यांच्या दोघांसाठी चपात्या बनवल्यात. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि सगळ्यात अगोदर मी लसण निवडून घेते आमटीसाठी, कोथिंबीर, लसण, आणि मग नंतर आपण आमटीला फोडणी घालूयात. तर बघू शकता पाठीमागं थोडासा कलर वेगळा दिसत असेल, कारण की 8 दिवस झाला असेल व्हिडिओ पण नाही काढला मी. जे अगोदरचे होते ना तर तेच एडिट करून टाकलेत, कारण की घराचं काम चालू होतं, कलर देणं वगैरे. आणि तेवढंच नाही तर मग सगळं पूर्ण स्वच्छ केलं आहे मी, अजून थोडंसं राहिलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला मला टाईम नाही भेटला, पण म्हटलं चला आत्ता हळूहळू चालू करूयात, कारण की थोडं थोडं काम तर राहणारच आहे. रोज थोडं थोडं अजून भरपूर राहिले, म्हणजे अजून तरी मला वाटते 8 दिवस जातील पूर्ण, म्हणजे घरातलं सगळं काम आहे ते आवरायला. आणि मी ते एवढं घाईमध्ये आवरले त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ वगैरे नाही काढू शकले, कोणत्याच ह्याचा नाही काढला. तर आत्ता चपात्या झाल्या, वरण भात झाले आणि देवपूजा पण झाली. अजून कपडे खूप जास्त, म्हणजे चादरी वगैरे पण भिजायला ठेवल्यात. पण म्हटलं आता अगोदर स्वयंपाक बनवून घेते, कारण मला उशीर झाला आहे आवरायला. रुद्राश गेला आहे स्कूलमध्ये, तो येऊपर्यंत भाज्या, आमटी भाजी करायची आणि मग कपडे आहेत ते दुपारून. सो लसण निवडून घेतलं आहे, थोडं राहिलं आहे. कुकर काढूयात. कुकर पण मस्त गार झाले, कारण की खूप वेळ झालं त्याला शाळेत जायच्या अगोदरच लावलं. आणि वरण आणि शेवगा आहे ना, मी तो एकत्रच लावला. दरवेळेस मी फक्त रुद्राशला फक्त साधं जर वरण खायचं असेल तर शेवगा आहे तो वेगळा लावा लागतो, पण आता तो आमटी खातो त्याच्यामुळं एकत्रच लावला आहे आणि मस्त छान शिजला. बघू शकता एकदम मस्त गाळ वरण पण शिजलंय आणि शेवगा पण शिजलेला आहे. स्वतः पण टोमॅटो आणि कोथिंबीर आहे ती कट करून घेऊयात. थोडं आवडतं तर त्याच्यावरती ठेवते भाताचं आणि त्याला झाकण लावून थोडा वेळ ठेवते. काल खूप घाई होती त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाही काढणं झाला. तर म्हटलं चला आता आजपासून रोज एक तरी व्हिडिओ काढूयात. सो टोमॅटो आहे ते पण मी कट करून घेते आणि आता राहिलेली आहे कोथिंबीर. टोमॅटो पण आमटीमध्येच टाकते, वरण वगैरे करायचं असेल तर नाही टाकत आहे, पण शेवग्याच्या आमटा टोमॅटो आहे ते पूर्ण कट करून घेऊयात. आणि लसण पूर्ण निवडून झाला आहे, तर तो आता आपल्याला फक्त चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर निवडून घ्यायची राहिली. सो मला अजून भाजी बनवायची, अजून माझी भाजी राहिली. हे जी आमटी आहे ना शेवग्याची, त्याच्यामुळे मी थोडासा एक मोठा टोमॅटो घेतला आहे, ते थोडासा आंबट छान लागतं त्याच्यामुळे. आणि आता लसण आहे तो फक्त आपल्याला चमच्याने असा प्रेस करून घ्यायचा. 11:30 वाजून गेलेत मगच, म्हणजे मी स्वयंपाकाला लागायच्या आधी 11:30 वाजलेत. बघू शकता आता कोथिंबीर आहे ती निवडून घेते. काल मार्केटमध्ये गेलते पण काल कोथिंबीर आणायची घाईघाईत राहिली, तर आत्ता दारात आलती. तर मग पेंडी घेतली. तशी तर मला जास्त घ्यायची होती, कारण की मला बनवायची चटणी. पण दरवेळेस असंच होतं की चटणी बनवायची असेल तर कोथिंबीर तेव्हा खूप महाग होती. आत्ता 20 रुपयाला एवढी छोटी पेंडी आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आता बघू 1-2 दिवसात जर कोथिंबीर स्वस्त भेटली तर मग कोथिंबीर टाकणार आहे चटणीमध्ये, नाहीतर मग डायरेक्ट बिना कोथिंबीरीची चटणी बनवणार आहे. आणि नंतर मग जेव्हा स्वस्त होईल तेव्हा फक्त त्याच्यात तळून टाकूयात. तर आता मी ही काढते आमटीसाठी. अजून मला कारल्याची भाजी करायची, त्याचा पण मसाला वगैरे आहे काढायचा आहे. एका साईडला आमटी टाकली ना गॅसवरती, लगेच मग एका साईडला भाजी बनवून घेते. अजून मला 4 वाजता पण मार्केटमध्ये जायचं आहे, कारण की काल खूप घाईमध्ये गेले आणि खूप घाईमध्ये आले, म्हणजे मला जास्त खरेदी.
सो आत्ता आपण आमटीला फोडणी घालूया. तर आत्ता मी मोठ्या कढईमध्ये फोडणी घालते आणि छोटी कढई आहे त्याच्यामध्ये मला भाजी बनवायची. तर त्यासाठी आता ह्याच्यामध्ये टाकते मी तेल. तेल चांगलं गरम झाले तर आपण ह्याच्यामध्ये टाकूयात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे. लसूण तर मी अगोदरच तयार करून ठेवलं. आणि आत्ता लगेच आपण ह्याच्यामध्ये ते छान तडतडलं की लसूण टाकूयात. कोथिंबीर आहे ती अजून कट करायची राहिली. टोमॅटो आणि लसूण चांगला तेलामध्ये परतून तर कोथिंबीर पण कट करायची होती. आणि मग लगेच आमटी टाकली की भाजी पण बनवून घेऊया. आणि टाकून लसूण. तेल चांगलं गरम झालं ना की लसूण लवकर तळला जातो आणि हा थोडासा जास्तच लसूण वाला त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. लसूण थोडासा ब्राऊन कलर झाला की आपण याच्यामध्ये टोमॅटो आहे ते टाकूया. कढई थोडीशी जाड असेल ना तर थोडा वेळ लागतो फोडणीला त्याचे लसूण वगैरे छान परतायला. लसूण आहे तो छान ब्राऊन कलरचा झाला आहे. आता मी टाकते याच्यामध्ये टोमॅटो. आणि आता टोमॅटो टाकले तर आता आपल्याला ह्याच्यावर थोडीशी हळद. मी हळद अगोदर पण भरपूर टाकलेली आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं. मीठ पण मी टाकलेलं आहे तरी थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकते आणि थोडीशी हळद. आता टोमॅटो आहे हा आपल्याला पूर्ण गाळ होऊ द्यायचा तेलामध्ये छान परतून द्यायचं. तोपर्यंत आपण कोथिंबीर कट करून घेऊया. आता कोथिंबीर आहे ती स्वच्छ धुवून ठेवलेली आता आपण कट करून घेऊया. तोपर्यंत टोमॅटो आहे तो पण आपला तेलामध्ये छान म्हणजे गाळ होतोय. कमी गॅसवरती तेलामध्ये 1-2 मिनिटं छान परतलं ना तर मग आमटीला खूप छान टेस्ट येते. कोथिंबीर पण खूप बारीक असते. मला अजून कोथिंबीर घ्यायची भाजीसाठी पण मी आता फक्त आमटीला लागणार आहे तेवढीच घेतली. आता टोमॅटो आहे आपला तो पण मस्त छान गाळ शिजलाय. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकूया. बघू शकता टोमॅटो एकदम मस्त गाळ झालाय. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि अजून एकदा आपल्याला हे असं प्रेस करून घ्यायचं. तेलामध्ये कोथिंबीर टाकली ना तर आमच्याला टेस्ट खूप भारी येते. आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट. तर मसाला तिखट आहे ते पण टाकणार आहे आणि जे फक्त लाल तिखट आहे ते पण टाकणार आहे. मसाला तिखट टाकला 1 मोठा चमचा आणि अजून अर्धा चमचा टाकला आहे. आणि आता जे लाल तिखट आहे ना ते आपल्याला अर्धा चमचा टाकायचं. हे पण ह्याच्यामध्ये खडे मसाला आहे फक्त कांदा लसूण मसाला तो नाही ह्याच्यामध्ये फक्त लाल तिखट आणि खडे मसाला. आणि आता आपण टोमॅटो आहे ना हे आता आपल्याला परत एकदा छान असा प्रेस करून घ्यायचं. म्हणजे आमटी जास्त असा टोमॅटो दिसला पण नाही पाहिजे आणि खायला टेस्ट लागते. नाहीतर तसेच ठेवले ना तर मग ह्यांना ऋतुराजला पण नाही आवडत आहे आणि ह्यांना पण असं पूर्ण असं टोमॅटोच्या फोडी आमटीमध्ये वगैरे आल्याला नाहीच आवडत. त्यामुळे पूर्ण आता मी गाळ करून घेतला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आमटी. मस्त छान शिजले. आता लागण एवढं ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते. ही खूप घट्ट झाली. आणि कधी पण वरण लावताना त्याच्यामध्ये मुगाचं वरण लावलं ना तर मग ही म्हणजे वरण आहे किंवा आमटी घट्ट होती. आणि नुसती तुरीची लावली तर मग ती पातळ होती. त्याच्यामुळं एकतर मी सेम प्रमाणामध्येच घेते तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. आणि एक अर्धी वेळेस म्हणजे जेवढी तुरीची डाळ घेतलेली आहे ना त्याच्यापेक्षा अर्धी मुगाची डाळ घ्यायची. म्हणजे जास्त आवडत नसेल मुगाची तर बघू शकता आत्ता आमटी एवढी घट्ट झाली. अजून थोडंसं पाणी टाकते मी कारण की बाजरीच्या भाकरीसोबत खायची त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकते. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकू. एक ह्याला उकळी येते
आणि उकळी आल्याच्या नंतर कमी गॅसवरती 2-3 मिनटं छान शिजवून द्यायची. तोपर्यंत मी भाजीची तयारी करते. आता मी थोडा वेळ ह्याला हाय फ्लेमवरती ठेवते, म्हणजे एक चांगली उकळी येऊस तर. आणि उकळी आली की आपण बारक्या गॅसवरती ठेवून देऊयात ह्याला 2-3 मिनटं. आणि शेवगा आहे बघू शकता, ताजा असेल ना तर लवकर शिजतो, कालच आणलेला मार्केटमधून, त्यामुळं मस्त ताजाच होता. आणि आत्ता भाजीची तयारी करते. सो बघू शकता आमटीला मस्त छान आता एक उकळी आहे. आता आपण एकदा फक्त ह्याला मिक्स करून घेऊयात. खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही, म्हणजे अशी कुस्करून भाकरीसोबत खाल्ली ना तर एवढीच म्हणजे मीडियमच छान लागते. खूप जास्त घट्ट पण नाही चांगली वाटत आहे आणि खूप जास्त पातळ पण नाही. तर आत्ता ह्याला छान उकळी आली तर आता मी ह्याला कमी गॅस करते आणि थोडासा कट येण्यासाठी कमी गॅसवरती 2 ते 3 मिनटं ह्याला छान शिजवून देते. लगेच ह्याला कट पण येते, बघू शकता मस्त उकळी आली आहे. सो आमटी मस्त छान शिजली आणि आता मी गॅस कमी केला आहे आणि आता करते मी भाजीची तयारी पण करायची राहिली. तर तुम्हाला ही शेवग्याची आमटी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि तुमच्या फ्रेंड्सवर पण व्हिडिओ नक्की शेअर करा. बघू शकता आमटी मस्त शिजली आणि कट पण आलाय छान. तर आता आपण गॅस बंद करूयात.